Hello students, this is Akshita, your educator. I welcome you all on the platform of Global Online. As we know friends, Global Online platform has launched a complete course for upcoming Maharashtra Law CET examination 2023. In this particular course, we'll be discussing the whole syllabus of the Law CET entrance examination. So before moving into the video friends, let us discuss what are the features of the complete course launched by Global Online platform. Here you'll be provided with the following features. Full syllabus video lectures will be provided to you. Full syllabus complete notes will be provided in the form of PDF as well as practice MCQ question 2000 plus MCQ questions आपको प्रैक्टिस के लिए प्रोवाइड किए जाएंगे. एट द सेम टाइम टेस्ट सीरीज प्रोवाइड किए जाएंगे इन द कोर्स फीस ऑफ ₹2000 ओनली. सिंपली आपको इस दिए हुए नंबर के ऊपर कॉन्टैक्ट करना है फॉर द एनरोलमेंट ऑफ द कोर्स एंड यू कैन हेंस गेट सब्सक्राइब टू दैट पर्टिकुलर कोर्स विच एवर यू वांट टू. उसी के साथ साथ ग्लोबल ऑनलाइन एप्लीकेशन इज़ अवेलेबल ऑन द प्ले स्टोर ऑल्सो. वहाँ से आप ग्लोबल ऑनलाइन एप्लीकेशन इंस्टॉल कर सकते हो. वंस इंस्टॉल किया, एप्लीकेशन को ओपन करना है. ओपन करने के बाद आपको इस टाइप का इंटरफेस मिलेगा. इन दिस पर्टिकुलर इंटरफेस अगर आप नीचे देखोगे देर इज एन आइकन नेम्ड एज स्टोर आइकन. यू हैव टू क्लिक ऑन इट. यू विल मूव टू द पेज कॉल्ड एज माई कोर्सेज. इन माई कोर्सेज पेज देर इज वन सर्च टैब. In that search tab you have to type CET. Once you type CET, course along with the fees will be displayed downwards and hence you can get enrolled to the course whichever you want to. So let us begin with today's lecture. In today's lecture we'll be discussing about the topic interest. टर्म्स समजणं गरजेचं आहे. कोणते ते टर्म्स आहेत ते आधी बघून घेऊयात आपण. सिम्पल इंटरेस्ट. बेसिकली सिम्पल इंटरेस्ट असा टॉपिक आहे की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, म्हणून हा टॉपिक करणं गरजेचं आहे. म्हणून मी हा टॉपिक थोडासा लेट घेतला इन कम्पॅरिझन ऑफ अदर टॉपिक्स. ओके, तर स्टार्ट करूयात. येस, हॅलो कोमल मॅम, अंकिता मॅम, ऋषिकेश सर, सगळ्यांनी कॉमेंट सेक्शनमध्ये एकदा ड्रॉप करून मला कळवा जर त्यांनी पार्ट 1 जो आहे, सॉरी पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही पण ॲक्च्युली वर्क अँड टाईमचे पाहून घेतलेत. येस, पार्ट 1 पाहून घेतलाय आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन प्लीज. टिल देन मी इथे काही टर्म्स लिहित आहे. सगळ्यांनी कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. 17 स्टुडंट्स लाईव्ह आहेत. येस येस एव्हरीवन. येस, ओके, गुड. गोष्टी थोड्या लॅग होतात कधी कधी नेटवर्क इश्यूमुळे, कधी कधी टेक्निकल अडचणी येतात. तर त्या टाईमला तुम्हाला जेव्हा रेकॉर्डेड भेटतं त्या टाईमवर प्लीज बघत चला, ठीक आहे. पॉसिबली आपण लाईव्हच घ्यायचा प्रयत्न करतो, बट कधी अडचण येऊ शकते, राईट, माझ्याकडनं पण. तर यामुळे ते जे काही टॉपिक्स असेल ज्यांनी ज्यांनी नाही बघितले त्यांनी प्लीज बघून घ्या. आणि काय डाऊट असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. आणि व्हिडिओ समजला असेल तर ते लाईक केलं म्हणजे मला समजून जाईल. ओके, आता लक्षात घ्या, द व्हेरी फर्स्ट टर्म आपण जे इथे समजून घेणार आहोत दॅट इज प्रिन्सिपल किंवा सम. ठीक आहे. बँकेमध्ये आपण काय करतो, आपली काही सेव्हिंग मनी असते, ठीक आहे. आपण काही पैसे सेव्ह करण्यासाठी बँकेमध्ये पैसे जमा करतो, राईट, जेणेकरून आपल्याला तिथून फायदा व्हायला पाहिजे. हे बेसिक आपल्याला आयडिया माहीत आहे की आपण जेव्हा बँकेत पैसे जमा करतो तेव्हा आपल्याला त्याच्यावर काय भेटतं, एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ इंटरेस्ट भेटतो, राईट. सिमिलरली जेव्हा बँक आपल्याला पैसे देते, ओके, आपण लोन उचलतो, ठीक आहे, व्हेरियस ह्याच्यातून बँक्समधून, ठीक आहे, पर्सनल लोन्स पण असतात. ते आपण सध्याच्या करंट सिच्युएशनची फायनान्शियल अडचण असेल आपली किंवा एखादी गरज असेल कुठली वस्तू घेण्यासाठी, त्यासाठी आपण काय करतो, बेसिकली पैसे घेतो, राईट. आणि त्यावरती इंटरेस्ट जे आहे ते पे करतो. हे बेसिक आयडिया आपल्याला तर आहे सगळ्यांना. ओके, तर बँकेमध्ये जे आपण पर्टिक्युलर अमाऊंट जमा करतो त्याला आपण बोलायचं प्रिन्सिपल किंवा सम. ज्या अमाऊंटवरती, ज्या व्हॅल्यूवरती आपल्याला इंटरेस्ट भेटणार आहे त्या व्हॅल्यूला आपण काय बोलणार आहोत, प्रिन्सिपल किंवा सम बोलणार आहोत. ओके, सगळ्यांचं लक्ष असायला पाहिजे. एक सेकंड आहे मला फक्त.
ओके, अंकिता मॅम प्लीज व्हिडिओ बघून घ्या. ज्याने ज्याने नाही बघितला त्यांनी व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. समजा मी 1000 रुपये बँकेला दिलेत. ठीक आहे. ओके, 1000 रुपये बँकेमध्ये ठेवले तर बँक त्याचा व्हेरियस यूज करते. बँक त्याला आता मनीला फिरवत असते. बेसिकली मनी जेवढी फिरते तेवढी कंट्रीची इकॉनॉमी जी आहे आपल्या ती काय असते, फास्ट होत जाते. ठीक आहे, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. फक्त आपण जी अमाऊंट पे करत आहोत, देत आहोत, पे करणं म्हणजे काय, पे करणं नाही आहे बेसिकली, पे म्हणायला पण नाही पाहिजे मी. अमाऊंट जी बँकेला देत आहोत आपण ते काय झाली, 1000 रुपये. तर ही 1000 अमाऊंटला मी काय बोलणार आहे, प्रिन्सिपल किंवा सम बोलणार आहे. ठीक आहे, टेक्निकल्स गोष्टी समजून घ्या याच्यामध्ये. आणि जो ह्या 1000 रुपयावरती मला इंटरेस्ट भेटतो. ओके, त्या रेट ऑफ इंटरेस्टला आपण काय बोलतो, बेसिकली आर बोलतो. आर म्हणजे काय असतो, रेट म्हणजे काय, ज्या इंटरेस्टने मला टक्केवारी भेटते, रेट ऑफ इंटरेस्ट. आर काय असते, रेट ऑफ इंटरेस्ट. ओके, ठीक आहे. समजा मी बँकेमध्ये 1000 रुपये किंवा समजा, ठीक आहे, आधी हे समजून घेऊ. प्रिन्सिपल 1000 रुपये टाकले, ती काय झाली, प्रिन्सिपल अमाऊंट झाली किंवा सम झाली. त्याला सम पण बोलतात. आणि ज्यावरती मी ज्या रेटनी इंटरेस्ट त्याच्यावरती जे आहे कमवत चालले, दॅट इज रिप्रेझेंटेड युजली बाय आर सिम्बॉल. आणि हे जे प्रिन्सिपल किंवा सम असते याला आपण पी सिम्बॉलनी रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, प्रश्नामध्ये. ओके, आता एक एक्झाम्पल घ्या, प्लीज समजून घ्या व्यवस्थित. ज्यांना बिलकुल जमत नाही इंटरेस्ट टॉपिक त्याने व्यवस्थित समजून घ्या. फॉर एक्झाम्पल, बँकेमध्ये मी 100 रुपये ठेवत आहे एका वर्षासाठी आणि तुम्ही जे आहे बँकेमध्ये 200 रुपये ठेवलात एका वर्षासाठी. ठीक आहे, मी 100 रुपये ठेवत आहे आणि तुम्ही 200 रुपये ठेवत आहे. टेन्युअर काय आहे, टेन्युअर म्हणजे काय असते, किती वर्षासाठी तुम्ही ठेवताय. म्हणजे बँकेमध्ये 100 रुपये एका वर्षी ठेवले म्हणजे टेन्युअर किती झाला, टाइम ड्युरेशन किती झाला. टाइम ड्युरेशन म्हणजे काय, जेवढा वेळ तुम्ही ते पैसे अमाऊंट बँकेत ठेवलात त्यालाच आपण टेन्युअर पण बोलतो. ठीक आहे, ह्याच्या टेक्निकल्समध्ये नका जाऊ. फक्त टेन्युअर तर एवढं सगळ्यांना समजतं, एवढ्या टेन्युअरसाठी ठेवलं, एवढं टाइम ड्युरेशनसाठी ठेवले किंवा एवढ्या वेळासाठी ठेवलेलं आहे. काय आहे ती वेळ, 1 वर्ष. किती अमाऊंट ठेवली मी, 100 रुपये. तुम्ही किती ठेवली, 200 रुपये. ठीक आहे, तर बँक काय करतं, यावरती 10% तुम्हाला काय देतं, 10% रेट ऑफ इंटरेस्ट देतं. आणि रेट ऑफ इंटरेस्ट जे असतं युजली प्रत्येक वर्षी, दॅट इज पर ॲनमच्या हिशोबाने काढलं जातं. राईट, पर ॲनम म्हणजे काय, इयर वाईज काढलं जातं. म्हणजे 10% जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो तुम्हाला 100 रुपयांवरती भेटणार आहे. कधी भेटेल, एका वर्षानंतर भेटेल. सिमिलरली 200 रुपयावरती पण तुम्हाला काय भेटणार आहे, 10% रेट ऑफ इंटरेस्ट भेटणार आहे. ठीक आहे, 10% ऑफ इंटरेस्ट भेटते कशावर, 100 रुपयावरती. 100 रुपयांचे 10% कॅल्क्युलेट करता तर तुम्हाला आता एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट देणं म्हणजे हे 10 रुपये तुम्ही काय करताय, कमवत आहात एक्स्ट्राचे. प्रिन्सिपल तर तुमचं जशाच तसं आहे. प्रिन्सिपल म्हणजे काय, जी अमाऊंट तुम्ही बँकेमध्ये जमा केली, मी किती केली, 100 रुपये. प्रिन्सिपल अमाऊंट माझी किती झाली, 100 रुपये. तुमची प्रिन्सिपल किंवा सम अमाऊंट किती झाली, 200 रुपये. यावरती बँक एका इयरसाठी 1 इयर पर ॲनम प्रत्येक वर्षी तुम्हाला किती पर्सेंटचा रेट देत आहे, 10% रेट ऑफ इंटरेस्ट देत आहे. तर मला सांगा, इंटरेस्ट कशात देऊन ठेवले, टक्केवारीमध्ये. इंटरेस्ट किती आहे, 10%. हे 1 इयर काय झालं तुमचा, टाइम ड्युरेशन झाला. टाइमला आपण कशाने रिप्रेझेंट करतो, टीनी रिप्रेझेंट करतो. ही जी व्हॅल्यू जमा केली त्याला पीनी रिप्रेझेंट करतो. आणि आय म्हणजे काय असते, आय काय असते, रेट ऑफ इंटरेस्ट. जयश्री गोविल मॅम, लेक्चर स्टार्टेड आहे. ओके, तुम्ही एकदा रिफ्रेश करून घ्या प्लीज. तर 10% ऑफ इंटरेस्ट म्हणजे मी 10 रुपये काय केलेत, कमवलेत. आणि तुम्ही किती कमवलेत, 10%. कशाच्या 10%, 200 रुपयांचे. मला सांगा 200 रुपयाचे 10% किती असतात, आपण शिकलोत. हे 200 रुपये म्हणजे मुळात 100% पकडायचे, ह्याचे 10% म्हणजे एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट म्हणजे किती असणार आहेत, 20. म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट किती होती, तुम्ही दिलेत बँकेला किती, 200.
त्याच्यावरती तुम्ही कमवलात किती हो, 20 रुपये कमवलात. म्हणजे तुमचा सिंपल इंटरेस्ट काय असणार आहे, सिंपल इंटरेस्ट काय असणार आहे, जी व्हॅल्यू तुम्ही कमवली, जी व्हॅल्यू तुम्ही कमवली, ओके, जी व्हॅल्यू तुम्ही कमवली त्याला काय बोलणार आहोत, सिंपल इंटरेस्ट. मी व्हॅल्यू किती कमवली, 10 रुपये. यावरनं काय सांगू शकतो आपण, लक्षात घ्या, यावरनं आपण काय सांगू शकतो, जेवढी अमाऊंट तुम्ही जास्तीत जास्त बँकेला द्याल त्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त रेट ऑफ इंटरेस्ट भेटणार आहे. टक्केवारी सारखी आहे, इंटरेस्टची टक्केवारी मला पण 10% आणि तुम्हाला पण 10%. मी किती टाकलेत बँकेमध्ये, 100 रुपये, तुम्ही किती टाकलात, 200 रुपये. तुम्ही कमवत आहात 20 रुपये आणि मी कमवत आहे 10 रुपयाचा सिंपल इंटरेस्ट. अर्थामध्ये जी तुम्ही व्हॅल्यू बँकेकडून एक्स्ट्राची घ्यायलात किंवा कमवायलात, दॅट इज कॉल्ड ॲज सिंपल इंटरेस्ट. क्लिअर. आणि दुसरी गोष्ट, जेवढी बँकेत तुम्ही जास्तीत जास्त अमाऊंट टाकतो तेवढा जास्तीत जास्त तुम्हाला इंटरेस्ट कमवायला भेटतो. सगळ्यांना क्लिअर, टर्म समजले. प्रिन्सिपल म्हणजे काय, जे पैसे तुम्ही किंवा मी बँकेला देत आहोत त्याला काय बोलणार आहोत आपण, प्रिन्सिपल किंवा सम बोलणार आहोत. मी किती दिलेले होते, 100 रुपये, हे झाला प्रिन्सिपल माझा. हा 200 रुपयाचा प्रिन्सिपल झाला तुमचा. ठीक आहे मॅम, किती वर्षांसाठी ठेवलं आपण, 1 वर्षासाठी ठेवलं. मी पण 1 वर्षासाठी ठेवलं आणि तुम्ही पण 1 वर्षासाठी ठेवलं, राईट. तर यावरती 10% काय असणार आहे, आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट भेटणार आहे. ठीक आहे, 10% रेट ऑफ इंटरेस्ट, राईट. तर यामध्ये तुम्ही किती कमवणार आहात, 10 रुपये कमवणार आहात. कधी, 1 वर्षाच्या नंतर. सिमिलरली तुम्ही 200 रुपये टाकलं होतं, बरोबर आहे, तुम्ही किती कमवणार, 20 रुपये कमवणार. जे 10 रुपये आणि 20 रुपये आहे त्याला आपण काय बोलणार, सिंपल इंटरेस्ट बोलणार. एवढं सगळ्यांना क्लिअर झालं. ठीक आहे. तर इंटरेस्ट जो असतो, एक्स्ट्रा मनी जे तुम्ही कमवायलात, एक्स्ट्रा मनी जे कमवायलात त्याला आपण काय बोलणार आहोत, इंटरेस्ट बोलणार आहोत. पहिली गोष्ट, इंटरेस्ट बेसिकली 2 प्रकारचे असतात. एक असतो सिंपल इंटरेस्ट आणि दुसरा असतो कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे. आता सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये फरक काय, तुम्हाला बेसिक छोटासा डिफरन्स सांगते, सगळ्यांना माहिती पण असेल. ठीक आहे, तरी पण मी कळवते की सिंपल इंटरेस्ट म्हणजे अशी एक्स्ट्राची मनी जे तुम्ही प्रिन्सिपल अमाऊंट वरती कमवत आहात. म्हणजे काय, म्हणजे काय, लक्ष द्या, लक्ष द्या, हे आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते. सिंपल इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट, ओके. सिंपल इंटरेस्ट समजवायला हे एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल 100 रुपये आहेत तुमच्याकडे, तुम्ही जे बँकेत टाकलात, बँकेला गेले हे पैसे. ठीक आहे, ओके. आता यामध्ये बँकेला दिलं 100 रुपये, ही झाली काय, तुमची प्रिन्सिपल झाली, प्रिन्सिपल. ठीक आहे, प्रिन्सिपल किंवा ह्याला सम बोलतो आपण. ठीक आहे. यावरती आपण हे पैसे किती वर्षासाठी ठेवले, 1 वर्षासाठी. सो टाइम ड्युरेशन काय झालं सर, 1 वर्ष. टाइम किती झाला, 1 वर्ष. ठीक आहे. आणि समजा यावरती तुम्ही इंटरेस्ट, तुम्हाला बँक जे इंटरेस्ट देत आहे ते 20% द्यायली, 20% द्यायली. मला सांगा, 100 रुपयांचे 20% किती असतात, 10% म्हणजे 10 रुपये, 20% म्हणजे किती असणार आहेत, 20 रुपये. हा काय झाला, तुमचा इंटरेस्ट झाला, सिंपल इंटरेस्ट झाला. ठीक आहे. हा पहिल्या वर्षी कमवलात तुम्ही, फर्स्ट इयर. दुसरे वर्षी जे तुमचा इंटरेस्ट लागणार आहे तो ह्या सेम 100 रुपयावरतीच लागणार आहे, ह्या 120 रुपयांवरती नाही लागणार. आता बघा, तुमच्याकडे आधी सुरुवातीला 100 रुपये होते, 1 वर्ष झाले, बँकेने याच्यामध्ये 20 रुपये ॲड केले. ठीक आहे, हे तुम्ही कमवलेली रक्कम बँकेकडनं झाले किती, 120 रुपये. तर दुसरे वर्षी जे तुम्हाला इंटरेस्ट भेटणार आहे 20%चा, तो कशावर भेटणार आहे, या 100 रुपयांवरतीच भेटणार आहे. आणि ह्याला आपण काय बोलतो, ह्या व्हॅल्यूला येणारी जे काही व्हॅल्यू आहे परत 20 रुपयेच येणार आहे. पहिल्या वर्षी 120 कमवले, अर्थात 100 तर तुमचेच होते, बँकेने 20 दिले. दुसरे वर्षी परत बँकेने 20 रुपये दिले. तिसरे वर्षी परत बँकेने काय देणार आहे तुम्हाला, 20 रुपयेच देणार आहे. अर्थामध्ये प्रत्येक वर्षी तुम्ही सेम अमाऊंट ऑफ रक्कम बँकेकडनं घेणार आहात. म्हणजे जे इंटरेस्ट लागणार आहे, जो काही इंटरेस्ट लागणार आहे तो सेम या प्रिन्सिपल अमाऊंटवरच लागणार आहे. आता तुम्हाला समजलं असेल.
ठीक आहे. असं नाही होणार आहे की 120 रुपये झाले मॅम पहिल्या वर्षी, मग दुसऱ्या वर्षी इंटरेस्ट जो आहे तो ह्या 120वर लागायला पाहिजे, नाही. तो हा सेम 100 रुपयावरतीच लागायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वर्षी, एका वर्षी जर तो 20 रुपये कमवत असेल, पहिले वर्षी जर तो पहिले वर्षी जो तो 20 रुपये कमवत असेल, तर तो 4 वर्षानंतर किती पैसे कमवणार आहे हो? 4 गुणिले 20, प्रत्येक वर्षी 20 रुपये, म्हणजे 4 वर्षानंतर तो 80 रुपये कमवणार आहे. ही जी व्हॅल्यूज आपण काढायलो हे सिम्पल इंटरेस्टच्या द्वारे काढायलो. सगळ्यांना आय थिंक हे क्लिअर झालं असेल. प्लीज क्लिअर झालं असेल तर एकदा कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. ठीक आहे, प्लीज लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. 8018, समजा हे तुम्ही पैसे जे आहेत बँकेत डिपॉझिट केलात. ठीक आहे, 8018 रुपीज 8,018 रुपये तुम्ही बँकेमध्ये जमा केलात फॉर एक्झाम्पल, आणि बँक तुम्हाला काही दिवसांनंतर 9079 रुपीज देत आहे, 9,079 रुपये. बरोबर आहे माझं? मला नाही माहिती एक्झॅक्ट काय बोलतात. बँक तुम्हाला ही परत वापस करत आहे. बँक गेव यू. पैसे डिपॉझिट किती केले तुम्ही? पैसे दिले किती? 8,018 रुपये. बँकने तुम्हाला परत किती दिले? 9,079 रुपीज. तर तुमच्याकडे एक्स्ट्रा मनी किती आली हो? एक्स्ट्रा मनी किती आली? 1061 रुपीज. म्हणजे 1061 रुपीज हे तुमच्याकडे काय आली? एक्स्ट्रा मनी आली. एक्स्ट्रा मनी आली. सगळ्यांना समजलं? प्रिन्सिपल हे काय आहे? प्रिन्सिपल. ठीक आहे, ही जी व्हॅल्यू तुम्ही कमवत आहात, ही जे तुम्ही व्हॅल्यू कमवत आहात, हे बँक तुम्हाला काय देत आहे? एक्स्ट्रा मनी देत आहे. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मनी बँकेने किती दिली? 1061 रुपीज. आता एक टर्म समजायचं आहे आपल्याला, अँड दॅट टर्म इज कॉल्ड एज अमाऊंट. बरेच स्टुडंट प्रिन्सिपल आणि अमाऊंटमध्ये कन्फ्यूज होतात. कधी कन्फ्यूज नाही व्हायचं. प्रिन्सिपल आणि अमाऊंटमध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. लक्षात घ्या. एक सेकंद द्या फक्त मला. ओके, एक एक्झाम्पल घेऊ आपण इथे वाटलंस. 100 रुपये परत तुम्ही बँकेमध्ये जमा केलात. ठीक आहे, एका वर्षानंतर, 1 इयरच्या नंतर, एका वर्षानंतर तुम्हाला बँक यावरती 20% इंटरेस्ट देणार आहे. म्हणजे तुम्ही यावरती किती कमवणार आहात? 20 रुपये कमवणार आहात. हे झाला तुमचा हा जो 20 रुपये, ह्याला मी काय म्हटलं? एक्स्ट्रा मनी. एक्स्ट्रा मनीला काय बोलणार आहात मॅम तुम्ही? एक्स्ट्रा मनीला काय बोलणार आहात? सिम्पल इंटरेस्ट बोलणार आहात. मग अमाऊंट ही काय झाली? प्रिन्सिपल. मग अमाऊंट आणि प्रिन्सिपल मध्ये फरक काय असतो? लक्षात घ्या. अमाऊंट म्हणजे काय असतं? अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. म्हणजे तुमच्याकडे आधी 100 रुपये तुम्ही बँकेला दिले, एक्स्ट्रा मनी किती कमवली? 20 रुपये. प्रिन्सिपल काय झाले? 100. 20 काय झाले? सिम्पल इंटरेस्ट झाला. तुमचा हा इंटरेस्ट झाला. ठीक आहे, हा 20 रुपये काय असणार आहे? तुमचा इंटरेस्ट झाला. तर अमाऊंट काय असते? जे तुम्ही बँकेला दिले होते पैसे 100 रुपये, त्यावरती तुम्ही एक्स्ट्रा इन्कम किती कमवली? 20 रुपयाचा इंटरेस्ट कमवला. अर्थामध्ये अमाऊंट काय असते? प्रिन्सिपल प्लस तुम्ही जेवढं काही सिम्पल इंटरेस्ट किंवा एक्स्ट्राची मनी कमवलात, म्हणजे 120 रुपये. क्लिअर सगळ्यांना? अमाऊंट आणि सिम्पल इंटरेस्ट मधला फरक समजला? स्पीड जास्त व्हायली का सांगा मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून. 28 स्टुडंट्स लाईव्ह आहेत. सगळ्यांना क्लिअर राहायला पाहिजे. समजत आहे तुम्हाला? ओके ओके, क्लिअर. सिम्पल इंटरेस्ट समजला. सिम्पल इंटरेस्ट प्रत्येक वेळेस प्रिन्सिपलवरच लागतो, हे पण समजणं गरजेचं आहे. सिम्पल इंटरेस्ट जो आहे तो प्रत्येक वेळेस फक्त प्रिन्सिपलवरच लागतो. प्रिन्सिपल म्हणजे काय? जे तुम्ही रक्कम सुरुवातीला टाकली त्याच्यावरतीच प्रत्येक वेळेस जो आहे तुमचा सिम्पल इंटरेस्ट लागतो. एकदम क्लिअर? ट्रिपल एस शिंदे हो मॅम का नो मॅम ते सांगा आधी. काय नाही समजलं तर ते सांगा. ओके, मूविंग ऑन. आता हा झाला फॉर एक्झाम्पल सिम्पल इंटरेस्ट जो तुम्ही किती कमवला होतात? 20 रुपयाचा कमवलात फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, म्हणजे 20 रुपये तुम्ही कमवलात. तुमची प्रिन्सिपल काय असते? एक लक्षात घ्यायचं, नोट डाऊन द पॉइंट. प्रिन्सिपल प्रत्येक वेळेस तुम्हाला 100% पकडायचं असतं.
प्लीज हे पॉईंट नोट डाऊन करा. प्रिन्सिपल प्रत्येक वेळेस मी तुम्हाला शॉर्टकट देणार आहे, त्यामध्ये प्रिन्सिपल प्रत्येक वेळेस 100, ओके स्पीडसाठी ठीक आहे, प्रिन्सिपल जो आहे प्रत्येक वेळेस 100% पकडायचा आहे तुम्हाला, पहिली गोष्ट. ठीक आहे, नोट दी पॉईंट. शॉर्टकटमध्ये यूज होईल कारण मी शॉर्टकट सांगणार आहे. ओके, तर सिम्पल इंटरेस्ट जो युजली असतो तो आपण कशात कमवतो, पर ॲनम करतो, म्हणजे प्रत्येक वर्षी कमवतो. कधी कधी ते विचारू शकतात की अमाऊंट ऑफ इंटरेस्ट, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने 6 महिन्यामध्ये किती कमवलं आहे, तर आता हे झालं पर इयरचा, प्रत्येक वर्षीचा 20 रुपये. तर त्यांनी 6 महिन्यासाठी काढायला सांगितलं तर 6 महिन्याचा काय येणार आहे हो, 10 रुपये, बरोबर आहे, 10 रुपये येणार आहे. जर त्याने 3 महिन्याचा काढायला सांगितलं, हा झाला 6 महिन्याचा, 6 मंथ्सचा झाला हा, बरोबर. हा किती झाला, 12 मंथ्सचा, किंवा आपण काय बोलू शकतो, 1 इयरचा, एका वर्षाचा बोलू शकतो, म्हणजे 12 महिने. ठीक आहे, 3 महिन्याचा जर काढायला सांगितला, 3 महिन्याचा काढायला सांगितला तर किती येणार आहे, 5 येणार आहे, 5 येणार आहे, बरोबर आहे, बरोबर. हे काय झालं 3 मंथ्सचा. यावरनं आपण काय सांगू शकतो, प्लीज हायलाइट दिस पॉइंट. 12 मंथसाठी अर्थात त्याला काय बोलू शकतो आपण, 12 मंथ्स म्हणजे 12 मंथ्समध्ये आपण 20 रुपये कमवत आहोत, तर एका महिन्यासाठी किती कमवणार आहोत, 20/12 सिंपल इंटरेस्ट कमवणार आहोत. क्लिअर, किती सांगू द्या, 12 मंथ्स जे काही तुम्हाला सिंपल इंटरेस्ट दिले ते युजली पर ॲनमसाठी राहतं. पण प्रश्नामध्ये असं विचारू शकतात की 4 महिन्यानंतर त्या व्यक्तीने किती इंटरेस्ट कमवला, तर त्या टायमाला तुम्हाला सांगता यायला पाहिजे की मॅम 12 महिन्यासाठी 20 रुपये, तर एका महिन्यासाठी 20/12 रुपये एवढा सिंपल इंटरेस्ट तो कमवणार आहे. एवढं समजलं, मोर दॅन इनफ आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक एक करून एक्सप्लेन करेल. ठीक आहे, आता एक एक्झाम्पल घेऊ आपण सगळे टर्म्स समजून घेतलो. प्रिन्सिपल काय असते, टाईम काय असते, रेट ऑफ इंटरेस्ट काय असते. ठीक आहे, आता युजली जेव्हा सिंपल इंटरेस्टचा क्वेश्चन आपण सोडवतो तेव्हा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे, P × T × R/100. पी काय आहे हो, पी काय आहे, प्रिन्सिपल किंवा सम आहे. टी काय आहे, टी इज दी टाइम ड्युरेशन, किती वर्षाचा टाइम ड्युरेशन दिलाय, टाइम TM लिहिते मी. ओके, आर म्हणजे काय आहे, रेट ऑफ इंटरेस्ट आहे, रेट ऑफ इंटरेस्ट. यावरनं काय युजली कसं दिलेलं असते, रेट ऑफ इंटरेस्ट पर्सेंटेजमध्ये दिलेलं असतं, बरोबर, पर्सेंटेजमध्ये दिलेलं असतं. ओके, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PTR/100. P प्रिन्सिपल, T टाइम, R रेट ऑफ इंटरेस्ट, स्पेसिफिकली रेट ऑफ इंटरेस्ट पर्सेंटेजमध्ये. ठीक आहे, आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट प्रिन्सिपलच्या रिलेटेड, की प्रिन्सिपल आपण प्रत्येक वेळेस 100% पकडणार आहोत शॉर्टकट्समध्ये. ठीक आहे, ते मी तुम्हाला सांगेल. ओके, एक क्वेश्चन घ्या बेस्ड ऑन दिस फॉर्म्युला. एक क्वेश्चन देते मी तुम्हाला, क्वेश्चन घ्या. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी म्हटलं तुमची प्रिन्सिपल, सगळ्यांचं पेन चालायला पाहिजे आता. क्वेश्चन, ओके, तुमचं जे प्रिन्सिपल अमाऊंट आहे, प्रिन्सिपल दिस इज इक्वल्स टू 7,000 रुपीज. ठीक आहे, प्रिन्सिपल किंवा सम दोन्हीपैकी एक बोलू शकतात ते, बरोबर. फॉर एक्झाम्पल टी दॅट इज टाइम जर दिला मी 4 इयर्स. ठीक आहे, सोबतच आर दॅट इज रेट ऑफ इंटरेस्ट मी दिलाय तुम्हाला इन पर्सेंटेज, दॅट इज इक्वल टू 3%. तुम्हाला काढायला सांगितलं मी सिंपल इंटरेस्ट. ॲज पर द फॉर्म्युला सगळ्यांनी मला काढून दाखवायचं आहे. येस एव्हरीवन, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला मी काय सांगितला, PTR/100. P × T/R/100, P × T/R/100. व्हॅल्यूज पुट ऑन करायचं, सरळ व्हॅल्यू काढायची. सगळ्यांनी प्रयत्न करा. टिल देन मी 15 सेकंडचा वॉटर ब्रेक घेते. ओके, ओके 8:40. अजून कोणी, फाईन. सिंपल कॅल्क्युलेशन आहे.
करायचं काय आहे, सिम्पल इंटरेस्ट PTR इंटू 100. पी काय आहे 7,000, टी काय आहे 4, आर का रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे 3% देऊन ठेवला आहे. ठीक आहे, भागिले 100. 0 कटले, 7 4 28, राईट. आणि 28 इंटू 3 करा, 840. क्लिअर, सगळ्यांना समजलं. 840 सिम्पल इंटरेस्ट आला. ओके, पण आपल्याला एवढे सगळे स्टेप्स करायची गरज नाही पडणार. मी आता असं एक तुम्हाला लॉजिक सांगणार आहे. ठीक आहे, लॉजिकल स्टेप एक. ठीक आहे, हे एवढं सॉल्व्ह करत बसायची गरज पडणार नाही. सेम क्वेश्चन घ्या. पर्सेंट किती आहे, प्रिन्सिपल किती आहे 7,000. सेम क्वेश्चन आहे, कन्फ्यूज नाही व्हायचं. टाइम दिला होता मी तुम्हाला, किती दिला होता, आय थिंक 4 इयर्स, राईट. 4 इयर्स. आणि रेट काय आहे 3%. आणि काढायला काय सांगितलं, सिम्पल इंटरेस्ट. बरोबर. लॉजिक, मी तुम्हाला काय सांगितलं की प्रिन्सिपल, ठीक आहे, प्रिन्सिपलला मुळात 100% पकडायचंय. हे साईडला असू द्या सध्याला. ठीक आहे, टाइम दिलाय 4 इयर्स, आर दिले 3% आणि सिम्पल इंटरेस्ट काढायला सांगितलं. मी तुम्हाला एक लॉजिक सांगितलं होतं काय, की फॉर एक्झाम्पल तुम्ही 100 रुपये बँकेत टाकलात आणि बँक तुम्हाला त्यावरती 10% इंटरेस्ट देत आहे, म्हणजे 10 रुपयाचं देत आहे. बरोबर. दुसऱ्या वर्षी परत काय करणार तुम्हाला बँक, 10%चं 100 वरच देणार आहे, 110 वर देणार आहे का, नाही, 100 वरच देणार आहे. परत तुम्ही 10 कमवणार. अशा वेळी तुम्ही प्रत्येक वर्षी 10 रुपये कमवणार आहात. बरोबर. म्हणजे एका वर्षासाठी जो रेट ऑफ इंटरेस्ट बँकने फिक्स केलाय तो आहे 10%. पहिल्या वर्षी 10%. मला सांगा 4 वर्षानंतर, 4 इयर नंतर ते इंटरेस्ट कितीला जाणार आहे हो, 40%ला जाणार आहे. बरोबर. 4 गुणिले 10. एका वर्षी तुम्ही 10%चा इंटरेस्ट कमवायलात, तर 4 वर्षानंतर तुम्ही किती टक्क्याचं इंटरेस्ट कमवणार आहात, 40%. अर्थामध्ये मी इथे काय करत आहे, सिम्पल इंटरेस्ट इंटू टाइम करत आहे. सिम्पल इंटरेस्ट म्हणजे किती, 10%, इंटू टाइम म्हणजे किती हो, 4 वर्ष. 10% गुणिले 4 म्हणजे 40% तुम्ही 4 वर्षानंतर कमवणार आहात. आता हे सेम लॉजिक मी इथे वापरणार आहे. कसं, लक्षात घ्या. रेट किती आहे, 3%चा रेट आहे. म्हणजे एका वर्षासाठी, 1 इयरसाठी जो आपण रेट कमवणार आहोत तो किती आहे, 3%. तर मला सांगा 10 इयर कितीचा दिलाय, 4 वर्षाचा. म्हणजे 4 इयर नंतर आपण किती रेट ऑफ इंटरेस्ट कमवणार आहात, 4 इंटू 3, 4 3 12. म्हणजे 12% ऑफ रेट तुम्हाला काय करायचं, सिम्पल इंटरेस्ट तुम्हाला कमवायचं आहे. 12%चा सिम्पल इंटरेस्ट तुम्ही कमवणार आहात. 12% कशाच्या, येस, दिस इज द हायलाइटिंग पॉईंट. एवढं तुम्हाला समजलं असेल. एका वर्षामध्ये 3% मॅम, तर टाइम ड्युरेशन किती दिलाय, 4 वर्षांचा दिलाय. तर 4 वर्षानंतर मी किती कमवेल, 12%चा सिम्पल इंटरेस्ट कमवेल. सिम्पल इंटरेस्ट कशाचा हो, प्रिन्सिपल अमाऊंटचा आपण सिम्पल इंटरेस्ट कमवतो, लक्षात घ्या. तर मी इथे काय करेल, 12%. कशाच्या 12%, 7,000चे. तुम्हाला माहिती आहे 10% 7,000चे किती असतात, 700 रुपये. ओके, 1% किती असतो, 70 रुपये. बरोबर आहे माझं. 1% किती असतो, 70 रुपये. तर 2% किती असणार आहे, 140 रुपये. 10% प्लस 2% 12% भेटणार आहे, म्हणजे 840 रुपये तुमचं काय असणार आहे, सिम्पल इंटरेस्ट असणार आहे. सगळ्यांना क्लिअर आहे. Let me know in the comment section. 840 rupees is the simple interest that you have gained over here. Clear everyone. अजून एक शॉर्ट ट्रिक देईल, पण आधी हे समजून घ्या. आधी हे क्वेश्चन समजून घ्या. ओके. आता सगळ्यांचं लक्ष ब्लॅकबोर्ड वरती. कॉमेंट सेक्शनमध्ये पटपट ड्रॉप करून सांगा की समजलं एवढं. ओके, आपल्याला क्वेश्चन्स पण घ्यायचे आहेत. 2 अजून एक एक्झाम्पल्स घेऊ, मग आपण डिरेक्टली वर्ड प्रॉब्लेम्सकडे जाऊ. ओके, 8% ऑफ इंटरेस्ट
8%चा जर इंटरेस्ट आपण कमवत असाल 4 वर्षासाठी, 4 वर्षासाठी, 4 वर्षासाठी, ओके, तर यामध्ये तुमचं सिंपल इंटरेस्ट किती असणार आहे लक्षात घ्या. सिंपल इंटरेस्ट मी तुम्हाला काय सांगितलं मॅम, सिंपल इंटरेस्ट 1 इयरसाठी आपण कमवत आहात 8%, तर 4 वर्षासाठी आपण किती कमवणार आहात, 8 × 4, 8 4 जर काय येणार आहे 32% इंटरेस्ट कमवणार आहात, बरोबर. मग मी इथं सिम्पली असं करू शकते, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला असा लिहू शकते, इयर म्हणजे जेवढे काही वर्ष दिले, टाइम दिलेला आहे, इयर नाही घेत वाटलंच टाइम घ्या, टी गुणिले इयर लिहिले, वाय आर म्हणजे काय, इयर आहे, वाय इयर म्हणजे 1 वर्ष, ठीक आहे, इयर गुणिले व्हॉट, रेट म्हणजे काय, टक्केवारीमध्ये जो काही इंटरेस्टचा रेट देऊन ठेवलाय, बरोबर, क्लिअर. तर 32% रेट, इयर किती आहे 4 वर्ष, रेट किती आहे 8%चा, म्हणजे 4 वर्षामध्ये मी 32%चं काय इंटरेस्ट कमवणार आहे. यामध्ये दुसरा अजून एक एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल 12% ऑफ इंटरेस्ट जर मला 7 वर्षासाठी भेटत असेल, एका वर्षासाठी 12%, तर 7 वर्षासाठी किती, 12 × 7, 12 × 7, 84% इंटरेस्ट तुम्ही कमवणार आहात. क्लिअर, एवढं समजलं, ठीक आहे. आता हे आपण काय बघितलं, हे झालं सिंपल इंटरेस्ट. सर हे काय झालं, हे झालं सिंपल इंटरेस्ट. जर मी तुम्हाला म्हणत आहे अमाऊंट सांगा, मी तुम्हाला अमाऊंट आणि प्रिन्सिपल मधला फरक सांगला, अमाऊंट काय असतं मॅम, प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट, मला सांगा इथं प्रिन्सिपल माहिती आहे का, मला नाही माहिती, पण प्रिन्सिपलला आपण काय पकडत असतो, तो 100% पकडत असतो, हे तुम्हाला मी सांगितलं. तर अमाऊंटची व्हॅल्यू किती येणार आहे, प्रिन्सिपल म्हणजे 100% प्लस इथे कितीचा आपण सिंपल इंटरेस्ट कमवणार आहोत, 32%चा, तर यामध्ये 32% करा मॅम, तुम्हाला 132%चा अमाऊंट दिसेल. अमाऊंट म्हणजे काय असते, जे बँकेत तुम्ही पैसे जमा केलात प्लस जी एक्स्ट्रा मनी तुम्हाला बँक देत आहे, त्याला आपण काय बोलणार आहोत, त्या टोटलला, त्या बेरीजला आपण काय बोलणार आहोत, अमाऊंट बोलणार आहोत. क्लिअर. आता या केसमध्ये, ह्या दुसऱ्या केसमध्ये बघा, इथे मी अंडरलाईन करते वाटलंस, या दुसऱ्या केसमध्ये बघा अमाऊंट काय येणार आहे, अमाऊंट इज इक्वल्स टू वन्स अगेन प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट. तर मला सांगा प्रिन्सिपल किती आहे, प्रिन्सिपल दिलेली नाहीये, मुळात 100% पकडतो मॅम आपण. सिंपल इंटरेस्ट काय आहे, 84%, म्हणजे अर्थामध्ये आपण इथे अमाऊंट किती कमवणार आहोत, 184% अमाऊंट कमवणार आहोत. क्लिअर, एव्हरीवन इज क्लिअर ओव्हर हिअर, कोणालाच काही डाऊट नसायला पाहिजे. 25 स्टुडंट्स लाईव्ह आहेत, प्रत्येकाचा डाऊट रिगार्डिंग इंटरेस्ट इथेच क्लिअर व्हायला पाहिजे, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला हे अडचण येणार नाही. येस, एव्हरीवन इन द कॉमेंट सेक्शन लेट मी नो. फक्त एक सिंगल येस आला रीना मॅमचा, अदर दॅन दॅट कोणाचाच रिप्लाय नाहीये. क्लिअर, क्रिस्टल क्लिअर असायला पाहिजे, कोणालाच काही डाऊट नको. पहिला क्वेश्चन घ्या आता. स्नेहा deposits amount of rupees 12,000 in a bank at a rate of 8% for a tenure of 4 years. Calculate the amount value. प्रश्न समजून घ्या. स्नेहानी बँकेमध्ये पैसे जमा केलेत, अमाऊंट, हे डिपॉझिट अमाऊंटला अमाऊंट सोबत कम्पेअर नाही करायचं, एक लक्षात घ्या. अमाऊंट जे तुम्ही बँकेत देत आहात प्लस अमाऊंट तुम्ही जे कमवत आहात त्याला कन्फ्यूज नाही व्हायचं. ते अमाऊंट दिले म्हणजे ठीक आहे, बँकेत जे त्यांनी काय डिपॉझिट टाकले तो वेगळे पैसे झाले, पण जे आपण जे सिंपल इंटरेस्टच्या अकॉर्डिंग अमाऊंटची टर्म शिकली त्याचा अर्थ काय असतो, प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट, ती वेगळी अमाऊंट झाली. ते तुम्हाला कधी कधी प्रश्नामध्ये कॅल्क्युलेट करायला सांगतात, जसं की इथे सांगितलंय अमाऊंट मूल्याचे गणना करा. ठीक आहे, सॉरी मराठी जर रॉंग प्रोनाऊन्स करत असेल तर एक्स्ट्रीमली सॉरी. ठीक आहे, प्रश्न बघा आता. स्नेहाने बँकेला किती पैसे दिले हो, प्रिन्सिपल किंवा सम किती दिली, 12,000ची. माझ्यासोबत ट्राय करायचं सोडवण्याचा. ठीक आहे, यासोबतच
तिने काय केलंय, रेट किती टक्क्याच्या इंटरेस्टने दिले, 8%च्या रेट इंटरेस्टने दिले. ठीक आहे, रेट ऑफ 8%. ठीक आहे, रेट ऑफ 8% म्हणजे काय, इंटरेस्टची व्हॅल्यू झाली टक्केवारीमध्ये. टेन्युअर किती दिला हो, 4 वर्षांचा टेन्युअर दिला. शोधायला काय सांगितले, अमाऊंट शोधायला सांगितली. आता लक्षात घ्या, अमाऊंट शोधायचं आहे म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, आधी सिम्पल इंटरेस्ट शोधावं लागेल. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय, P × T × R/100 करावं लागेल. मग परत सिम्पल इंटरेस्ट आल्यावरती तुम्ही काय करणार, सिम्पल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल केल्यावरती तुम्हाला अमाऊंट भेटणार आहे. एवढे सगळ्या चक्री करण्यापेक्षा मी तुम्हाला एक सिम्पल मेथड सांगते. आता सगळ्यांचं लक्ष असू द्या, एवढं सगळं नाही करायचं आपल्याला, शॉर्ट ट्रिकने सोडायचं आहे. बेसिकली अमाऊंट म्हणजे काय असते हो, सिम्पल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. पी काय असते, प्रिन्सिपल म्हणजेच सम. मग आपल्याला सिम्पल इंटरेस्ट माहिती आहे का नाही, मग आधी ते शोधा, मग त्याला प्रिन्सिपलमध्ये ॲड करा. ठीक आहे, हे ह्या वेळी जर तुम्हाला सोपं जात असेल तर करा, बट ही ट्रिक समजून घ्या, तुम्हाला अजून सोपं जाईल. ओके, आता लक्षात घ्या. आता मी तुम्हाला काय सांगितलं, रेट किती कमवत आहोत आपण एका वर्षामध्ये, 1 इयरसाठी, 1 वर्षासाठी रेट किती देऊन ठेवलाय हो सिम्पल इंटरेस्टचा, 8%, 8%. तर टेन्युअर किती दिलाय, 4 वर्षांचा. तर 4 इयर्ससाठी आपण काय करतो, 4 × 8 करतो, 4 × 8. हे 4 × 8 आपल्याला काय देणार आहे, 4 × 8 काय देणार आहे, रेट. रेट कशाचा, 4 वर्षांचा. 4 वर्षांचा म्हणजे 8 × 4 काय भेटणार आहे आपल्याला, रेट भेटणार आहे, म्हणजे 32%. 32%. हे सगळ्यांना क्लिअर आहे. हा झाला रेट 4 वर्षांचा, 4 इयर्ससाठी. ओके, यामध्ये मी तुम्हाला दुसरी गोष्ट काय सांगितली होती मॅम, प्रिन्सिपलला 100% पकडायचं असतं. प्रिन्सिपलला 100% पकडायचं असतं. मला सांगा, आपल्याला येस, आपल्याला प्रिन्सिपल किती भेटलाय, प्रिन्सिपल किती भेटलाय, 100%. सिम्पल इंटरेस्टचा रेट किती आहे, इथे लक्षात घ्या, इथे लक्षात घ्या, आपल्याला सिम्पल इंटरेस्टचा रेट किती देऊन ठेवलाय त्यांनी, 32%. यामध्ये ॲड करा 32%. 32%. तुम्हाला काय भेटेल, अमाऊंट भेटेल, अमाऊंट भेटेल. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे 132% तुम्हाला काय भेटणार आहे, अमाऊंट. 132% कशाच्या आहे, 12,000च्या. क्वेश्चन संपला. 132% ऑफ 12,000 कॅल्क्युलेट करा. तुमचं आन्सर इथेच सॉल्व्ह झालं. शोधायला काय सांगितली, अमाऊंट. अमाऊंट शोधण्यासाठी तुम्ही काय केलं मॅम, प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहे, आपण 100% पकडणार आहोत. आणि जो सिम्पल इंटरेस्टचा रेट देऊन ठेवला आहे तो किती दिलाय, एका वर्षासाठी 8% सिम्पल इंटरेस्टचा आहे. तर 4 वर्षासाठी किती असणार आहे हो, 4 × 8 म्हणजे 32, म्हणजे 100 + 32% म्हणजे 132% काय असणार आहे, तुमची अमाऊंट असणार आहे. कशाच्या 132%, 12,000च्या 132%. तुम्ही काय करू शकता, 132% 12चे काढा, किंवा असं करा सिंपल, 132 / 100 × 12,000. 0 0 कटले, 120 × 132 करा. जे काही तुमचं आन्सर येईल, जे काही तुमचं आन्सर येईल ते तुमचं फायनल रिझल्ट असणार आहे, किंवा अमाऊंटची व्हॅल्यू असणार आहे. सगळ्यांना एकदम क्लिअर झालं, सगळ्यांना एकदम क्लिअर झालं. याची जी अमाऊंट आहे, काही लोक क्लेम करतात की 15,840. चला टाकून बघू आपण, 15,840. क्लिअर, सगळ्यांना सिम्पल मेथड समजली. मी काय केलं, प्रिन्सिपलला 100% पकडलं. एका वर्षाचा रेट मी किती कमवत आहे, 8%. तर 4 वर्षांसाठी किती कमवणार, 32. आपल्याला माहिती आहे, रेट प्लस प्रिन्सिपल केलं, आपल्याला काय भेटणार आहे, अमाऊंट भेटणार आहे. 100% प्लस 32 करा, 132%. 132% कशाच्या, 12,000च्या. क्लिअर, क्लिअर, एकदम क्रिस्टल क्लिअर असायला पाहिजे सगळ्यांना. सेकंड क्वेश्चन बघू. सेकंड क्वेश्चन मी याचा एकदा एक्झॅक्ट उलटा दिलाय. एक्झॅक्ट उलटा म्हणजे काय, आता या प्रश्नामध्ये तुम्हाला मी अमाऊंट दिली, प्रिन्सिपल काढायचं आहे. लास्ट प्रश्नामध्ये काय दिलं होतं, प्रिन्सिपल दिलं होतं. लक्षात घ्या, प्रिन्सिपल दिलं होतं, अमाऊंट शोधायला सांगितलं होतं 15,840. इथे काय केलं मी, आता सेम प्रश्न आहे, सेम व्हॅल्यूज आहेत, फक्त इथे मी काय केलं, अमाऊंट देऊन ठेवली, प्रिन्सिपल काढायची. लक्षात घ्या, ह्या प्रश्नात कसं करणार, अमाऊंट म्हणजे काय असते हो, अमाऊंट म्हणजे काय असते आपल्याला माहिती आहे. अमाऊंट म्हणजे काय असते, प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे, अमाऊंट प्रश्नात दिली का,
दिलेली आहे. किती दिलेली आहे? 1584. आपण लिहू. अमाऊंट दिली मॅम 15,000, नॉट 15,840 देऊन ठेवली अमाऊंट. ओके. प्रिन्सिपल काढायचं आहे, शोधायचं आहे प्रिन्सिपल किंवा सम. ठीक आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती देऊन ठेवलाय? 8%. इयर किती वर्षासाठी? 4 वर्षासाठी. मी तुम्हाला काय सांगितलं? टाइम दिस इज नॉट टाइम, वाय दिस इज टी. ओके सर, हे टी आणि आरला मल्टिप्लिकेशन करा, आपल्याला काय भेटणार आहे? 4 वर्षाचा इंटरेस्ट भेटणार आहे. क्लिअर. सिम्पल इंटरेस्ट 4 वर्षांसाठी, एका वर्षासाठी 8%, तर 4 वर्षांसाठी किती? 8 गुणिले 4, दॅट इज 32%. आपल्याला माहिती आहे मॅम, काय माहिती आहे? अमाऊंट इज इक्वल्स टू प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. प्रिन्सिपलला मुळात 100% पकडतो आपण. प्रिन्सिपलला मुळात काय पकडतो? 100% पकडतो. 100% प्लस सिम्पल इंटरेस्ट किती आला? 32%. 32% म्हणजेच काय? 132. म्हणजेच 100 प्लस 32 म्हणजे 132%. आपल्याला अमाऊंट किती देऊन ठेवलेली आहे? 15,840. आपण अमाऊंट किती काढली हो? 132. म्हणजे 132 आणि 132%ला मी ही व्हॅल्यू ठेवू शकते, 15,840. बरोबर. ही झाली अमाऊंटची किंमत. शोधायचं काय? प्रिन्सिपल शोधायचं, पी शोधायचं आहे. प्रिन्सिपलला मी काय म्हटलं? मुळामध्ये 100% पकडायचं आहे. तर 100%साठी किती? 132 साठी एवढे, तर 100%साठी किती? तर कसं शोधणार? आता लक्ष द्या इथे. कॅल्क्युलेशन 15,840 गुणिले 100 भागिले 132. करा कॅल्क्युलेशन. जे काही आन्सर येईल तुमची व्हॅल्यू असणार आहे. कशाची व्हॅल्यू असणार आहे? अमाऊंटची व्हॅल्यू असणार आहे. अमाऊंटमध्ये प्रिन्सिपलमध्ये फरक समजला. प्रिन्सिपलला 100% पकडायचं, टी इंटू आर करायचं प्रत्येक वेळेस. मॅम टी काय असते? नंबर ऑफ इयर्स. एका इयरसाठी 8%, तर 4 इयर्ससाठी 32%. राईट. म्हणून 132% काय आलो? प्रिन्सिपल आपण 100% कन्सिडर केला, त्यामध्ये 32 काय केलं? ऍड केलं. ओके. किती आला अमाऊंट? 132%. 132% अमाऊंट आहे. अमाऊंटची व्हॅल्यू प्रश्नामध्ये देऊन ठेवली 15,840. सो त्याला मी कशासोबत कम्पेअर केलं? 132% सोबत कम्पेअर केलं. सो 132% इज इक्वल टू 15,840. तर प्रिन्सिपलचे 100% कितीला इक्वल येणार आहे? क्लिअर. आय होप सगळ्यांना समजला असेल आता हा क्वेश्चन. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. हा सगळ्यांनी प्रयत्न करायचा. आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी मी तुम्हाला एक कन्क्लुजन सांगते. आपण आतापर्यंत 3 गोष्टी शिकल्यात. कोणत्या 3 गोष्टी आधी ते बघून घेऊ? घेऊयात आपण. थोडे 10 मिनिटं लागतील एक्स्ट्राचे, काही प्रॉब्लेम नाही. 6 वाजता कोणाकोणाचं लेक्चर आहे? पहिली गोष्ट आपण काय जी समजली इथे, जे काही रेट आहे पर्सेंटेजचा, सिम्पल इंटरेस्ट इंटू रेट जो टक्केवारी दिलाय इंटू जर टाइम केलं तर आपल्याला काय भेटतो? सिम्पल इंटरेस्ट भेटतो. बरोबर. सिम्पल इंटरेस्ट कधी भेटतो? जेव्हा आपण रेट इंटू टाइम करतो. रेट म्हणजे काय मॅम? दर म्हणजे किती? 8%चा दर. फॉर एक्झाम्पल 4 वर्षासाठी तर किती भेटणार आहे? 32%. 32% काय आहे हो? 32% काय? सिम्पल इंटरेस्ट जे तुम्ही कमवले. म्हणजे त्याने जर प्रश्नामध्ये असं देऊन ठेवलंय तुम्हाला की एका वर्षासाठी ती व्यक्ती 10% जो आहे इंटरेस्ट कमवत आहे, तर 4 वर्षांसाठी तो किती असणार आहे? 10 गुणिले 4 म्हणजे 40% सिम्पल इंटरेस्ट कमवणार आहे. ओके. दुसरी गोष्ट जी आपण इथे शिकली ती म्हणजे कोणती? प्रिन्सिपल अमाऊंट जी असते त्याला मुळामध्ये काय पकडायचं आहे मॅम? 100% पकडायचं. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट जी आपण शिकली दॅट इज इक्वल टू अमाऊंट म्हणजे काय असते हो? प्रिन्सिपल मध्ये जेव्हा आपण सिम्पल इंटरेस्ट ऍड करतो त्याला आपण काय बोलतो? अमाऊंट बोलतो. प्रिन्सिपलला मुळात काय पकडायचं असते? 100%. सिम्पल इंटरेस्ट इथे किती आलं हो? 32% आलंय. म्हणजे 132% जे काय असणार आहे? तुमचं अमाऊंट असणार आहे. आय होप सगळ्यांना हे तिन्ही पॉइंट क्लिअर झाले असतील. येस, लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. क्लिअर झाले असतील तर. क्लिअर, एकदम क्लिअर.
कोणी असं आहे ज्यांना बिलकुल नाही समजलंय? आता हा क्वेश्चन बघा. A sum fetched a total simple interest of rupees 300 at a rate of 6.25% per annum in 4 years. What is the sum in rupees? ओके, प्रश्नामध्ये काय दिले लक्षात घ्या. एकदम सॅटिस्फॅक्टरी कॉमेंट्स नंतर करू आता, ठीक आहे. थोडं साईडला ठेवा कॉमेंट सेक्शन. आता लक्ष द्या प्रश्नाकडे. प्रश्नामध्ये काय दिलाय? रेट दिलाय. किती दिलाय हो? 6.25%. आपण काय शिकलो? 6.25% फॉर 1 इयर. फॉर 1 इयर. तर 4 इयर्ससाठी आपण काय करतो मॅम? 6.25 इंटू 4 करतो. बरोबर आहे, 6.25 इंटू 4 करतो. हे शिकलो आता आपण, राईट. 6.25 इंटू 4 करायचं किती येणार आहे? 25%. म्हणजे 25% काय असणार आहे? तुमचा सिम्पल इंटरेस्ट असणार आहे, जे काय तुम्ही कमवणार आहात, राईट. सिम्पल इंटरेस्टची प्रश्नामध्ये व्हॅल्यू दिलेली आहे. किती दिलेली आहे लक्षात घ्या. 300 रुपये व्हॅल्यू दिलेली आहे. 300 रुपये नाही बेसिकली 3200 करा प्लीज. 3200 करायला 300 रुपीज नका करू, ठीक आहे. 3200 रुपीज इथे पण करा. 3200 रुपीज, ठीक आहे. मग मला सांगा आपली सिंपल इंटरेस्टची व्हॅल्यू काय आली? 25%. प्रश्नामध्ये सिंपल इंटरेस्टची व्हॅल्यू काय दिली हो? 3200. मग मला सांगा 25%साठी मी 3200 घेत आहे. शोधायचं काय आहे प्रश्नामध्ये? प्रिन्सिपल शोधायचं आहे, सम शोधायचं आहे. प्रिन्सिपलला व्हॉट वी कन्सिडर द व्हॅल्यू ॲज 100%, राईट. मुळामध्ये 100% पकडतो. तर 25%साठी 3200, तो 100%साठी कितना? सिंपल क्वेश्चन आहे. 3200 इंटू 100 अपॉन 25 करा. किती सिंपल कॅल्क्युलेशन झालं? 25 4s are 100, 0 0 4 2s are 8, 4 3s are 12. सो 12,800 काय असणार आहे? 12,800 काय असणार आहे? तुमची पी ची व्हॅल्यू असणार आहे. एकदम सोपा क्वेश्चन, ठीक आहे. कोणाला काही डाऊट, कुठल्याही पद्धतीचा डाऊट असेल प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून मला कळवा. लेक्चर जर समजलं असेल तर प्लीज सॅटिस्फॅक्टरी कॉमेंट सेक्शनमध्ये टाका मला. लेट मी नो सगळ्यांना समजलंय. इंटरेस्टची भीती घालवेल मी. अपकमिंग 2 दिवसामध्ये तुम्हाला सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट कुठल्याही पद्धतीची त्याच्यामध्ये रिगार्डिंग भीती राहणार नाही. सगळ्या टाईपचे क्वेश्चन तुम्ही सोडू शकता. जस्ट थोडासा फेथ ठेवा माझ्यामध्ये. कॉन्स्टंटली हे नका विचारू की मॅम तुम्ही हे का नाही घेते, अशा टाईपचे क्वेश्चन्स नाही घेतलेत. प्रत्येक गोष्ट कव्हर करेल. इदर इट मे बी स्टॅटिक पोर्शन असेल किंवा तुमचा कुठला MCQचा टॉपिक असेल, ठीक आहे. म्हणजे कॅल्क्युलेशनचा सगळं क्लिअर करेल. थोडं पेशंटली जे असे हँडल करायचं की मॅम नाही सिलेबस सांगा, आमचं आम्ही करून घेतो. तुम्ही क्लास त्याच्यासाठी नाही लावलाय सिलेबस. मग तुम्ही एवढे सगळे एलिजिबल आहात की तुम्हाला सिलेबस डिकोड करता येईल, राईट. तर प्रत्येक वेळेस तेच क्वेश्चन प्लीज नका विचारू. सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, थोडा जर फेथ ठेवता आला तर प्लीज ठेवा. कारण मॅथमॅटिकल रिझनिंग किंवा लॉजिकल रिझनिंग असे पोर्शन आहेत की स्टुडंट्स एक्झामच्या पुढे सोडून देतात. आपल्याला बिलकुल सोडून द्यायचं नाही. आपल्याला एकदम व्यवस्थित प्रिपेअर करायचं, ठीक है. तो कॉन्स्टेंटली डोंट कीप आस्किंग मी द सेम थिंग कि मैम सिलेबस क्या है, मैम आप ये टॉपिक नहीं पढ़ा रहे हो, ये कौन से टॉपिक का क्वेश्चन है. PYQs बघा. PYQs क्रिटिसाइज करण्यासाठी नका बघू मला, राईट. ॲक्च्युली स्टुडंट्स करतात क्रिटिसाइज, ठीक आहे. अँड आता मी सुरुवातीला थोडंसं म्हणजे नवीन असल्यामुळे मला पण गोष्टी नाही समजायच्या, बट आय एम टेकिंग इट ग्रेसफुली नाव. मला काय नाही वाटत आता. एका दिवसात तुम्ही सगळे टॉपिक स्टडी नाही करत, एक लक्षात घ्या. त्याचा एक पर्टिक्युलर टाईम असतो. तुमचा मिड फेबपर्यंत मॅथमॅटिकल रिझनिंग आणि लॉजिकल हे दोन्ही संपवण्याचं माझं काम आहे. राहिला प्रश्न डीआयचा हार्डली 2 ते 4 लेक्चर घेणार आहे मी. हार्डली 2च, 2 ते ओढून ताणून 3रा किंवा 4था घेईल. थोडा फेट ठेवा. प्रत्येक टॉपिक क्लिअर करेल. कॉन्फिडेंस येईल तुम्हाला स्लोली. ओके मैम. नेट एग्जाम में भी आते हैं क्या इसी नेट एग्जाम में भी यही क्वेश्चंस आते हैं. सो इफ आप अगर मेरा जो लेक्चर अटेंड कर रहे हो मैम, सुमेरा मैम, ओके, तो एक शॉर्ट ज़रूर होगा कि आप नेट के भी क्वेश्चंस छोड़ पाओगे, राइट. उस लेवल का ही मैं पढ़ाती हूँ, कोई भी प्रॉब्लम नहीं आएगा आपको.
क्योंकि काफ़ी सिंपल क्वेश्चंस होते हैं. इवन इफ जितने भी टॉपिक्स कवर हुए हैं ना, उनके क्वेश्चंस एक बार ही जाके उधर सॉल्व करके देखो, हो जाएगा, आपके क्वेश्चंस हो जाएंगे. एनी डाऊट? एनी डाऊट? लेक्चरला एंड करू. 2 मिनटं देते मी. कोणाला डाऊट असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला टाकून विचारू शकता रिगार्डिंग एनिथिंग. ओके. आणि ज्यांना ज्यांना समजलं त्यांनी लीव करू शकता. ठीक आहे. अँड प्लीज व्हिडिओला लाईक करत चला प्लीज. थँक्यू अंकिता मॅम. आणि सगळ्यांना एक डाऊट होता, बेसिक डाऊट, की मॅम लॉजिकल रिझनिंगमध्ये ना ते प्रमाण आहे, तर मग ते कसं करणार मॅम? तो थोडं थेरॉटिकल पार्ट आहे, एकदम स्टॅटिक पोर्शन वाटतोय. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे माझ्याकडे. हां, थोडंसं मला कधी कधी लँग्वेज बॅरियर येते एक्सप्लेन करण्याचा, बट मी प्रयत्न करत आहे त्याच्यावरती सुद्धा. राईट? ओके. तर ते पण मी कवर करेल. सुरुवातीला आपण वेन डायग्राम घेऊ. लॉजिकल रिझनिंगचा मी तुम्हाला टाइम टेबल वाटलंच देऊन टाकते. त्यामध्ये सुरुवातीला आपण सिलोजिझम व्यवस्थित कवर करू, मग वेन डायग्राम करून टाकू कवर. ओके. मग थेरॉटिकल पोर्शनकडे वळू आपण. राईट? ॲनालॉजी खूप सिम्पल टॉपिक आहे, त्याला हार्डली 20 ते 30 मिनटं लागतील, जास्त नाही लागणार. क्वेश्चन्सच सोडवायचे आहेत आपल्याला त्याच्यात. बरोबर? सिलोजिझम टॉपिक ऑलरेडी घेतला मी, भरपूर स्टुडंट्सनी अटेंड केलं आहे, तर परत घेणार आहे मी, काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. राईट? तर आधी आपण काय करू, सिलोजिझम, वेन डायग्राम 3 ते 4 दिवसामध्ये हे 2 टॉपिक संपू, आणि देन आपण कम्प्लीट टाईम जो आहे आपला उरलेला तो लॉजिकल रिझनिंगच्या स्टॅटिक पोर्शनला देऊ. मग राहिला DIचा प्रश्न. अँड वी आर ऑलरेडी डन विथ द टॉपिक्स. आता याच्यामधला हा एक टॉपिक राहिला, स्पीड, डिस्टन्स अँड टाईम. ओके. सिरीज एक. राईट? कोडिंग डिकोडिंग. त्याला टाईमच नाही लागत ह्या टॉपिक्सला. एक दोन लेक्चर्समध्ये होऊन जाते. ओके. फाईन. Okay, you can leave the class now. Have a great day, everyone. Thank you for attending the lecture. We'll see you tomorrow. Bye.